झालं झालं सर. चालू केलं ना? हो सर. हॅलो फ्रेंड्स, मी अभिजित बुधवत आपलं परम एज्युकेशन मध्ये स्वागत करतोय. आपण शिकत आहोत केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. आता आपण लेक्चर 7 कडे आलोय. लेक्चर 7 मध्ये आपण काय शिकणार तर ऑक्सिडेशन, रिडक्शन म्हणजे आपल्या काही 2 4 5 कन्सेप्ट राहिलेले आहेत ते आपण या लेक्चर मध्ये क्लिअर करून घेणार आहोत. कोणते आहेत? ऑक्सिडेशन, रिडक्शन, त्याच्यानंतर आपण करोजन शिकणार आहोत आणि क्रॅन्सिडिटी वरून एक कन्सेप्ट आहे ती काय आहे. या 4 आपल्याला कन्सेप्ट या लेक्चर मध्ये शिकायचे आहेत. चला मग बोर्ड कडे बघा. तुम्हाला काय दिसतंय? 4 रिएक्शन दिसत आहे. या 4 ज्या रिएक्शन्स आहेत, या 4 रिएक्शन्स आहेत, तुम्ही यांना जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसतंय? पहिल्या ज्या 2 रिएक्शन्स आहेत, पहिल्या 2 रिएक्शन मध्ये तुम्हाला ऑक्सिजन ऍड झालेला दिसतोय. पहिल्या 2 रिएक्शन मध्ये तुम्हाला ऑक्सिजन ऍड झालेला दिसतोय. तर नंतरच्या ज्या 2 रिएक्शन्स आहेत, या 2 ज्या रिएक्शन आहेत म्हणजे थर्ड आणि फोर्थ जी रिएक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट मध्ये हायड्रोजन दिसतोय. ठीक आहे. या ठिकाणी बघा किती हायड्रोजन आहे? इथे 6 हायड्रोजन. तर प्रोडक्ट मध्ये 4 हायड्रोजन दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालं? हायड्रोजन लूज झालेला दिसतोय. शेवटच्या 2 रिएक्शन मध्ये हायड्रोजन शेवटच्या 2 रिएक्शन मध्ये हायड्रोजन लूज झालेला, तर पहिल्या 2 रिएक्शन मध्ये ऑक्सिजन कंबाईन झालेला दिसतोय. म्हणजे तुम्ही याच्यावरून काय सांगू शकता तर याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की ही ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. मग तुम्ही ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणाल तर काय म्हणाल याला ऑक्सिडेशन रिएक्शन? कारण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय आहे की ज्या रिएक्शन मध्ये म्हणजे रिएक्टंटला काय कंबाईन होते तर कंबाईन ऑक्सिजन होतो. ठीक आहे. आणि लूज काय होते तर हायड्रोजन होते. म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये तुम्हाला ऑक्सिजन कंबाईन होताना आणि हायड्रोजन लूज होताना दिसेल त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो. मग जर तुम्ही ह्या रिएक्शन जर बघितल्या, 4 जे आपण रिएक्शन लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पहिली जर बघितली Mg प्लस ऑक्सिजन त्याच्यामध्ये कंबाईन झालेला आहे, त्याच्यापासून आपल्याला MgO भेटलेला आहे. म्हणजे काय इथे ऑक्सिजन कंबाईन झाला म्हणून ही ऑक्सिडेशन रिएक्शन. सेकंड आपण इक्वेशन बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑक्सिजन ऍड झालेला दिसतोय म्हणून ही सुद्धा काय ऑक्सिडेशन रिएक्शन. एक आपण अर्धा पार्ट आपल्या डेफिनेशनचा आपण क्लिअर केला. काय? कंबाइन्स ऑक्सिजन. दुसरा काय पार्ट आहे? किंवा काय करते? हायड्रोजन लूज करते. किंवा हायड्रोजन लूज करते. एक तर ऑक्सिजन कंबाईन करते किंवा हायड्रोजन तर किंवा हायड्रोजन लूज करते. तर या ठिकाणी बघा तुम्ही थर्ड आणि फोर्थ रिएक्शन मध्ये बघितलं काय केलेलं आहे? हायड्रोजन लूज झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा हायड्रोजन लूज झालेला आहे म्हणून ही रिएक्शन काय? ऑक्सिडेशन रिएक्शन. मग आता या ठिकाणी हायड्रोजन ऑक्सिजन हा उपलब्ध झालेला होता. काही रिएक्शन मध्ये काही सबस्टन्सेस काय करतात? ऑक्सिजन अवेलेबल करून देतात. कशासाठी? तर त्या जो कोणती रिएक्शन मधील सबस्टन्स आहे त्याचा आपल्याला ऑक्सिडेशन घडवून आणायचं आहे. त्याकरता काही सबस्टन्सेस आपल्याला ऑक्सिजन अवेलेबल करून देतात. त्या सबस्टन्सेसला आपण काय म्हणतो बघ? त्याला आपण ऑक्सिडंट्स किंवा त्याला ऑक्सिडायझिंग एजंट्स असं म्हणतो. म्हणजेच जे केमिकल सबस्टन्सेस आपल्याला रिएक्शन मध्ये ऑक्सिजन अवेलेबल करून देतात त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण ऑक्सिडंट्स किंवा ऑक्सिडायझिंग एजंट्स असं म्हणतो. या ठिकाणी तुम्ही रिएक्शन बघत आहात. इथिल अल्कोहोल CH3 CH2OH हा पुढे काय झालेला आहे? ऍसिडिक ऍसिड बनलेला आहे. ठीक आहे. ही रिएक्शन घडलेली आहे. या ठिकाणी ऑक्सिडेशन घडवून आणलेलं आहे. मग ही रिएक्शन घडण्यासाठी इथिल अल्कोहोल याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. मग हा जो ऑक्सिजन आहे हा आपल्याला कोण अवेलेबल करून देत आहे तर K2Cr2O7 आणि H2SO4. H2SO4 का? कारण आपल्याला K2Cr2O7 हा कसा पाहिजे? ऍसिडिक पाहिजे. आता K2Cr2O7 म्हणजे काय? तर K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम क्रोमेट. तर here the acidic potassium chromate makes oxygen available for the oxidation of the reactant ethyl alcohol. रिएक्टंट मध्ये आपल्याला काय आहे? इथिल अल्कोहोल आहे आणि प्रोडक्ट काय आहे? ऍसिडिक ऍसिड आहे. इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन अवेलेबल कोणी करून दिला? K2Cr2O7. कसा? ऍसिडिक K2Cr2O7 म्हणजे ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. एवढं तुम्हाला लक्षात आलंय का? म्हणजेच या ठिकाणी
K2Cr2O7 काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं. जो आपल्याला ऑक्सिजन अवेलेबल करून देतो केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी, तो काय असतो, तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो किंवा त्याला ऑक्सिडंट्स असं म्हणतात. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. ठीक आहे. आपल्या त्या याच्यावरतीच म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट्स वरतीच आपल्याला एक डू यू नो म्हणून पुस्तकामध्ये आपल्याला बॉक्स दिलेला आहे. या बॉक्स मध्ये काय दिलंय, तर या बॉक्स मध्ये त्यांनी अशा आपल्याला 4 रिएक्शन दिलेले आहेत आणि हे काय आहेत, तर हे सर्व ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. म्हणजे हे काय करतात, हे रिएक्शन मध्ये आपल्याला ऑक्सिजन अवेलेबल करून देतात. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कोणते कोणते आहेत, ते एक आहे ओझोन, दुसरा आहे हायड्रोजन परऑक्साइड H2O2, K2Cr2O7 आपण अगोदरच बघितला, आणि KMnO4. ठीक आहे. हे काय आहेत, हे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. एवढं तुम्हाला क्लिअर झालं का? मग या ठिकाणी तुम्ही रिएक्शन मध्ये बघितलं, या ठिकाणी ऑक्सिजन कसा लिहिलेला आहे, ब्रॅकेट मध्ये. म्हणजे हा कसा ऑक्सिजन आहे, सिंगल ऑक्सिजन आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे. ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हटलं तर आपण काय म्हणतो O2, पण आपल्याला या ठिकाणी कोणत्या ऑक्सिजनची गरज असते, तर सिंगल ऑक्सिजनची गरज असते. मग तो कसा O, आणि त्याला असं ब्रॅकेट मध्ये दाखवायचं. म्हणजे हा कोणता ऑक्सिजन होईल, हा नॅसेंट ऑक्सिजन असं म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला क्लिअर झालं. नॅसेंट ऑक्सिजन आपण कशा प्रकारे दाखवतो, तर ब्रॅकेट मध्ये आपण ऑक्सिजन दाखवतो आणि त्याला काय म्हणतो आपण, नॅसेंट ऑक्सिजन. आणि हा नॅसेंट ऑक्सिजन कोण आपल्याला उपलब्ध करून देते, तर ऑक्सिडायझिंग एजंट्स उपलब्ध करून देते. ठीक आहे. हा तुम्हाला कळालाय. टेबल सुद्धा आपला बॉक्स सुद्धा कळालाय. याच्यामध्ये आपण ऑक्सिडायझिंग एजंट्स कोणकोणते सांगितले, एक सांगितला ओझोन म्हणजे O3, त्याच्यानंतर H2O2, त्याच्यानंतर K2Cr2O7 आणि नंतर काय सांगितलं आपण, KMnO4. ठीक आहे. असे आपण 4 ऑक्सिडायझिंग एजंट सांगितले. आता KMnO4 हा सुद्धा आपण कसा घेतलेला आहे, ऍसिडिक घेतलेला आहे, आणि K2Cr2O7 सुद्धा कसा घेतलेला आहे, ऍसिडिक घेतलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा सिंबल कसा दाखवलाय आपण, अशा प्रकारे ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन दाखवलेला आहे आणि यालाच आपण काय म्हटलेलं आहे, नॅसेंट ऑक्सिजन. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. जसं आपण पुढे गेलो तसं आपल्याला यूज युअर ब्रेन, म्हणजे तुम्ही थोडा विचार करा असं सांगितलंय. काय विचार काय सांगितला, तर विच इज द ऑक्सिडायझिंग ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आपल्या घराकडे विहीर असते, विहिरीमध्ये आपण काय करतो, काही गोष्ट टाकतो. काय, आपल्याला ते पाणी शुद्ध करायचंय, प्युरिफाय करायचंय. त्याकरिता आपण काय करतो, त्यामध्ये काही एजंट्स टाकतो, ऑक्सिडंट टाकतो. ठीक आहे. ऑक्सिडायझिंग एजंट्स टाकतो. मग तो जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो, वॉटर प्युरिफाय करायचं म्हणजे ड्रिंकिंग वॉटर प्युरिफाय करण्यासाठी कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो आपण, तर तो आहे क्लोरीन. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो मग वॉटर प्युरिफाय करण्यासाठी, तर क्लोरीन. ठीक आहे. पहिला प्रश्न क्लिअर झाला. दुसरा प्रश्न काय विचारलाय, व्हाय इज पोटॅशियम परमॅग्नेट. आता पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे काय म्हणाल तुम्ही, तर पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे KMnO4. ठीक आहे. KMnO4 जो आपण पहिले बघितला ऍसिडिक KMnO4 म्हणजे तो काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग हा ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट आपण म्हणजे वॉटर टँक क्लीन करण्यासाठी का वापरतो, असा एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर पोटॅशियम परमॅग्नेट हा कसा आहे, तर हा व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ठीक आहे. हा कसा आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग हा स्ट्रॉंग आहे तर याच्यामुळे काय होते, तर हा आयर्न, नंतर मॅंगनीज आणि हायड्रोजन सल्फाइड जे पाण्यामध्ये आहे त्यांचं तो ऑक्सिडेशन घडवून आणतोय. ठीक आहे. कोण, KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट. आणि पोटॅशियम परमॅग्नेट ऑल्सो हेल्प्स इन कंट्रोलिंग द ग्रोथ ऑफ आयर्न बॅक्टेरिया. आयर्न बॅक्टेरियाचा ग्रोथ तो काय करतो, थांबवतोय म्हणजे कमी करतो, कंट्रोल करतो. ठीक आहे. कोण करते, पोटॅशियम परमॅग्नेट. त्याकरता आपण जे पाण्याचे टँक आहे ते वापरण्यामध्ये म्हणजे स्वच्छ करण्यामध्ये आपण पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर करतो. एवढा एक प्रश्न क्लिअर झाला तुम्हाला अजून. ठीक आहे. पुढे गेलो मग आपण पोटॅशियम परमॅग्नेट सांगितला, तर त्याची रिएक्शन कशा प्रकारे आपल्याला घडून येते ती बघायची. बघा KMnO4 प्लस ही रिएक्शन तुम्हाला पाठ करायची आहे. ठीक आहे. KMnO4 कसा घेतलाय, ऍसिडिक घेतलेला आहे. ऍसिडिक काय, मग H2SO4. ठीक आहे. ऍसिडिक आपण सल्फ्युरिक ऍसिड घेतलाय आणि KMnO4 घेतलाय म्हणजे ऍसिडिक आपण काय घेतलेला आहे, पोटॅशियम परमॅग्नेट घेतलेला आहे. मग पुढे त्याची रिएक्शन आपण कशासोबत घडवून आणली, मग तर FeSO4 सोबत आपण रिएक्शन घडवून आणली आणि त्याच्यापासून आपल्याला जो प्रोडक्ट भेटलेला आहे तो कोणता आहे, तर Fe2SO4/3 भेटलेला आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपण काय घडवून आणलेलं आहे, ऑक्सिडेशन घडवून आणलेलं आहे. मग आपल्याला पुढे काय प्रश्न विचारलाय, तर
हा जो आहे विच कंपोनंट इज ऑक्सिडाइज, म्हणजे या रिएक्शन मध्ये कोणता कंपोनंट ऑक्सिडाइज झालेला आहे, तर कंपोनंट जो ऑक्सिडाइज झालाय तो कोणता आहे FeSO4. ठीक आहे, FeSO4 हा काय झालेला आहे ऑक्सिडाइज झालेला आहे. आणि हा ऑक्सिडाइज कोणी घडवून आणलेला आहे, तर KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. ठीक आहे, मग आता हा FeSO4 हा कशामध्ये ट्रान्सफॉर्म झालेला दिसतोय आपल्याला, तर Fe2SO4/3 सोबत आपल्याला ट्रान्सफॉर्म झालाय. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसतंय FeSO4 आणि इकडे गेलो तर काय दिसलंय Fe2SO4/3 झालेला आहे. म्हणजे FeSO4 ट्रान्सफॉर्म्ड इनटू Fe2SO4/3. ठीक आहे, मग हे कशा प्रकारे घडवून आणलेलं आहे, तर FeSO4 आपण लिहिलेला आहे, हे 2 म्हणजे बॅलन्स करण्यासाठी वापरलाय. FeSO4 हा Fe2SO4 मध्ये ट्रान्सफॉर्म झाला. मग याच आपल्याला आयोनिक रिएक्शन लिहायची. आयोनिक रिएक्शन लिहिण्यासाठी आपण काय करू, मग Fe2 प्लस SO4 2 ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात आली. इकडे मग ज्यावेळेस रिएक्शन होईल त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट मध्ये भेटेल Fe3 प्लस SO4 2 आता इथे SO4 2 आहे पण Fe3 झालेला आहे. मग ज्यावेळेस आपल्याला नेट आयोनिक रिएक्शन लिहू त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय, तर Fe2 चं कन्वर्जन Fe3 मध्ये झालेलं आहे. म्हणजे फेरसचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, फेरिक मध्ये झालेलं आहे. मग या ठिकाणी तर तुम्हाला 2 दिसतंय आणि इथे 3 आहे, म्हणजेच 2 चा 3 कसा काय झाला असेल, तर या Fe ने एक इलेक्ट्रॉन काय केलेला असेल, लूज केलेला असेल. म्हणजेच ज्यावेळेस कोणताही जो सबस्टन्स आहे किंवा एलिमेंट आहे तो इलेक्ट्रॉन जर लूज करत असेल तर त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काय होत जातो, तो वाढत असतो. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि याच्यावरून आपण ऑक्सिडेशनची आपण नवीन डेफिनेशन केली आहे. एक डेफिनेशन मध्ये आपण काय सांगितलं, तर तो काय करते, कंबाईन ऑक्सिजन असते आणि लूज हायड्रोजन असते. ही एक आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. आणि त्याचनुसार आपल्याला दुसरी डेफिनेशन माहित झाली, काय आहे ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. या ठिकाणी बघा Fe ने आपल्याला काय झाले दिसतंय, इलेक्ट्रॉन लूज केला आणि म्हणून तो काय झाला Fe3 झालेला आहे. हे तुम्हाला लक्षात आलंय. ठीक आहे, आता पुढे गेलो आपण. तर पुढे आपण काय बघितलं, आता आपण ऑक्सिडेशन रिएक्शन बघितली. ऑक्सिडेशन बघितल्यानंतर आपल्याला रिडक्शन रिएक्शन बघावं लागेल. तर रिडक्शन रिएक्शन हे ऑक्सिडेशन रिएक्शनच्या एकदम अपोजिट आहे. कशा प्रकारे अपोजिट म्हणू शकतो, ऑक्सिडेशन मध्ये आपल्याला माहिती आहे काय होते, कंबाईन ऑक्सिजन असतो. म्हणजे ऑक्सिजन त्या ठिकाणी रिएक्ट होतो रिएक्टंट मध्ये. तर या ठिकाणी रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होतंय, तर हायड्रोजन रिएक्ट होतोय, म्हणजे हायड्रोजन गेन केला जातोय. ठीक आहे, नंतर आपण ज्यावेळेस ऑक्सिडेशन रिएक्शन बघितली त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं, तर तो हायड्रोजन लूज करते. ठीक आहे, तर या ठिकाणी रिडक्शन मध्ये आपल्याला काय दिसेल, तो ऑक्सिजन लूज करतोय. ठीक आहे, म्हणजे काय झालंय, दोन्ही अपोजिट आहे. ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन गेन करतो, तर रिडक्शन मध्ये हायड्रोजन गेन करतोय. ऑक्सिजन मध्ये हायड्रोजन लूज करतोय, तर रिडक्शन मध्ये ऑक्सिजन लूज करतोय. एवढं तुम्हाला लक्षात आलंय. ठीक आहे, डेफिनेशन तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर डेफिनेशन आहे. ठीक आहे, मग त्याप्रमाणेच आपण काय सांगितलं होतं अगोदर, ऑक्सिडायझिंग एजंट्स सांगितले होते. ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणजे काय सांगितलं होतं, जे ऑक्सिडेशन घडवून आणतात त्यांना आपण काय म्हटलं होतं, त्यांना आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं होतं. तर त्याच प्रकारे जे रिडक्शन घडवून आणतात, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण रिडक्टंट म्हणतो किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. ठीक आहे, समजलंय का. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणजे काय सांगितलं आपण, तर ते ऑक्सिडेशन घडवून आणतात. तर रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट त्यांनाच काय म्हणतो आपण, की जे रिडक्शन घडवून आणतात. ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता तुम्हाला रिएक्शन दिसते पुढे एक अजून, काय आहे, CuO H2 गिव्स आपल्याला Cu H2O भेटलेला आहे. ठीक आहे, ही रिएक्शन तुम्ही जर लक्ष दिली तुम्हाला काय दिसतंय, हायड्रोजन या ठिकाणी कंबाईन झालेला आहे. म्हणजेच याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता, ही रिडक्शन रिएक्शन आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. ही कोणती रिएक्शन आहे, रिडक्शन रिएक्शन आहे. या ठिकाणी प्रश्न बघा काय विचारलाय मग आपल्याला, विच इज द रिडक्टंट इन दिस रिएक्शन. रिडक्टंट कोणता आहे, तर या ठिकाणी हायड्रोजन रिडक्टंट आहे. अँड विच रिएक्टंट हॅज अंडरगोन रिडक्शन. कोणता रिएक्टंट आपल्याला म्हणजे अंडरगोज रिडक्शन दिसतंय आपल्याला, तर CuO चा आपल्याला रिडक्शन झाले दिसतंय. CuO म्हणजे काय, CuO म्हणजे कॉपर ऑक्साइड. ठीक आहे, आता हा कॉपर ऑक्साइड कसा असतो,
हा कॉपर ऑक्साईड हा असतो ब्लॅक. ठीक आहे, कॉपर ऑक्साईडचा कलर असतो ब्लॅक. मग तो हायड्रोजन सोबत रिएक्ट होतो आणि त्याच्यापासून आपल्याला कॉपर भेटते आणि प्लस H2O भेटते म्हणजेच वॉटर भेटते. आणि हा जो कॉपर आहे मग या ठिकाणी काय भेटते आपल्या रिएक्शन मध्ये, तर इथे थिन लेयर भेटते आपल्याला. कशाची? थिन लेयर ऑफ रेड कॉपर. म्हणजे या ठिकाणी कलर कसा झालेला आहे, रेड झालेला आहे. पहिला कलर कोणता होता, पहिला कलर ब्लॅक होता, त्याचा कलर कोणता झालेला आहे, रेड झालेला आहे. एवढं तुम्हाला लक्षात आलंय. मग या ठिकाणी जर तुम्ही रिएक्शन बघितले, तुम्ही सांगितलं या ठिकाणी रिडक्शन रिएक्शन झाली. मी म्हणतो रिडक्शनच नाही, या ठिकाणी ऑक्सिडेशन सुद्धा झालेलं आहे. कशा प्रकारे ऑक्सिडेशन झाले तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्ही हायड्रोजन बघून म्हटलं तुम्ही की इथे रिडक्शन झालेलं आहे, पण ऑक्सिडेशन जर कसं झालं म्हणून, तर हा ऑक्सिजन बघा CuO पासून ऑक्सिजन वेगळा झालाय आणि त्यापासून आपल्याला कशासोबत कंबाईन झालाय, मग या ठिकाणी H2 सोबत हायड्रोजन सोबत ऑक्सिजन रिएक्ट झालाय आणि त्यापासून आपल्याला H2O भेटलाय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियस कोणती रिएक्शन भेटतायत, तर या ठिकाणी सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडलेलं आपल्याला दिसतंय. ठीक आहे, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झाले दिसतंय. म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दिसतंय त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणतोय. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, ज्या ठिकाणी सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडते तिथे त्याला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा काय म्हटले, आता आपण जर रेडॉक्स रिएक्शन या शब्दामध्ये आपण रेडॉक्स पकडला, रेडॉक्सचे दोन पार्ट जर केले तर काय दिसतंय, RED रेड, रेड म्हणजे काय रिडक्शन आणि OX ऑक्स म्हणजेच काय ऑक्सिडेशन. त्याच्यावरून तो शब्द आलेला आहे रेडॉक्स रिएक्शन. एवढं तुम्हाला क्लिअर झालंय. आता या ठिकाणी बघा काय लिहिलंय, मग द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय द ऑक्सिडंट. रिडक्टंट काय केले, ऑक्सिडाइज केले. या ठिकाणी हा काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट झाला, हा रिडक्टंट झालेला आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट आली. नंतर अँटी ऑक्सिडंट इज रिड्यूस्ड बाय द रिडक्टंट. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी काय झालंय, हा जो ऑक्सिडंट आहे या ठिकाणी काय आलाय, रिड्यूस केलाय कोणी, रिडक्टंटनी. म्हणून या ठिकाणी सायमल्टेनियस रिडक्शन आणि ऑक्सिडेशन घडून आले आणि म्हणून त्याला रेडॉक्स रिएक्शन म्हटले. एक्झाम्पल कोणतं लिहू शकतो आपण, तर ही रिएक्शन जी आहे ही कशाची रिएक्शन आहे, ही रेडॉक्स रिएक्शनची रिएक्शन आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, एवढं तुम्हाला क्लिअर झालं. रेडॉक्स रिएक्शन सुद्धा आपण शिकलोय. मग पुढे आपल्याला एक बॉक्स देतोय म्हणजे दिलेला आहे, यूज युअर ब्रेन. म्हणजे तुम्ही आपण विचार करा सांगितलेला आहे. काय सांगितलंय, सम मोर एक्झाम्पल्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन आर एज फॉलोज. आयडेंटिफाय द रिडक्टंट अँड ऑक्सिडंट्स. ठीक आहे, या रिएक्शन दिलेले आहेत आपल्याला, दोन रेडॉक्स रिएक्शन दिलेले आहेत. या दोन्ही पण कशा आहेत, रेडॉक्स रिएक्शन आहेत. तुम्ही पाठ करावं लागेल तुम्हाला. H2S प्लस SO4 गिव्स आपल्याला काय भेटते प्रोडक्ट मध्ये, तर सल्फर प्लस वॉटर भेटलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं त्यांनी, तर रिडक्टंट्स आणि ऑक्सिडंट आपल्याला लिहायचे. आपण हे कुठले लिहित असतो, तर रिएक्टंट मध्ये लिहित असतो. ज्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन दिसेल तो काय असेल, तो ऑक्सिडंट असेल. म्हणजेच पहिल्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडंट कोणता असेल, SO2 असेल. ठीक आहे, आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडंट कोणता असेल, MnO2 असेल. ठीक आहे, ऑक्सिडंट क्लिअर झाले. नंतर काय सांगितलं आपल्याला, ऑक्सिडंटचं इथे स्पेलिंग A पाहिजे. ठीक आहे, नंतर रिडक्टंट, आपल्याला रिडक्टंट विचारलाय. आता या रिएक्शन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन दिसेल तो काय राहील, तो रिडक्टंट राहील. ज्या ठिकाणी हायड्रोजन दिसेल तो काय राहील, रिडक्टंट राहील. म्हणजेच पहिल्या रिएक्शन मध्ये काय राहील, रिडक्टंट H2S आणि सेकंड रिएक्शन मध्ये काय राहील, रिडक्टंट HCl. एवढा क्लिअर झाला. ठीक आहे, पहिला प्रश्न आपण समजलाय आपल्याला. आपण काय केलं त्याच्यामध्ये ऑक्सिडंट आणि रिडक्टंट दाखवले. मग दुसरा जो प्रश्न आहे काय विचारले आपल्याला, इफ ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग इलेक्ट्रॉन, व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे आपण दुसरी जी डेफिनेशन सांगितली ऑक्सिडेशनची, त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं की तो वन ऑर मोर इलेक्ट्रॉन लूज करतोय, म्हणजेच ते काय आहे, ऑक्सिडेशन आहे. त्याच प्रकारे आपण त्याच्या अपोजिट जर काय म्हणतो आपण त्याला डेफिनेशन जर सांगायचा प्रयत्न केला तर ती काय होईल, ती रिडक्शनची डेफिनेशन होईल. म्हणजे आपण काय सांगू शकतो, रिडक्शन म्हणजे ज्या ठिकाणी वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स काय होतील, गेन केल्या जातील. म्हणजेच गेनिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज रिडक्शन. हा एक तुम्हाला क्लिअर झाला का मग डेफिनेशन. आणि सेकंड पॉइंट सुद्धा क्लिअर झाला. आणि त्या सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय केलंय, रिडक्शनची अजून एक डेफिनेशन आपण क्लिअर केली आहे. पहिली डेफिनेशन आपण काय सांगितली होती, तर कंबाइन्स हायड्रोजन अँड लुजेस ऑक्सिजन. आणि सेकंड मध्ये आपण काय सांगितलं
ही गेनिंग वन और मोर इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा काय सांगितलाय, राईट द रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ by reduction of Fe3+ by making use of the symbol E-. म्हणजेच आपण पहिले जे केलं होतं ऑक्सिडेशन मध्ये काय केलं होतं, Fe2+ चा Fe3+ कसा झालेला आहे तो दाखवला होता. तर या ठिकाणी आपल्याला रिडक्शन मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, तर Fe3+ चा रिड्यूस होऊन Fe2+ कसा झालेला आहे ते दाखवायचं आहे. कशा प्रकारे होईल मग, Fe3+ प्लस काय येईल मग, इलेक्ट्रॉन मायनस गिव्स Fe2+. ठीक आहे. अशा प्रकारे आपण रिएक्शन लिहितो. क्लिअर झालं तुम्हाला. या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय झालाय, लूज झालाय, एवढं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता पुढे अजून एक जनरल माहिती म्हणून विचारली आपल्याला की काय विचारलं होतं, तर द लस्टर ऑफ द सरफेस ऑफ अल्युमिनियम युटेन्सिल. जे अल्युमिनियम युटेन्सिल्स आहेत त्यांचा जो सरफेस आहे त्याची शायनिंग, लस्टर म्हणजे काय, शायनिंग. तर ती शायनिंग काही दिवसांनंतर आपल्याला कमी झालेली दिसते. तर त्याच्या मागे कारण काय आहे, तर आपण या ठिकाणी बघा काय सांगितलंय मग, तर द अल्युमिनियम युटेन्सिल्स ऑक्सिडाइज इन अल्युमिनियम युटेन्सिल्स ऑक्सिडेशन ऑफ इथे कॉमा पाहिजे. तर अल्युमिनियम युटेन्सिल्स मध्ये अल्युमिनियमचं ऑक्सिडेशन घडून आलेलं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. अल्युमिनियमचं ऑक्सिडेशन घडून आले आणि त्याच्यानुसार आपल्याला एक नवीन प्रोडक्ट भेटलेला राहतो. तो कोणता असतो, तर अल्युमिनियम ऑक्साईड भेटलेला असतो. आणि हा अल्युमिनियम ऑक्साईडचा एक लेयर त्या सरफेस युटेन्सिल वरती तयार झालेला असतो. आणि ज्या प्रकारे तो लेयर तयार झाला त्याच्यामुळे त्याची शायनिंग काय झालेली दिसते, आपल्याला कमी झालेली दिसते. ठीक आहे. बघा काय सांगितलंय मग, इन अल्युमिनियम युटेन्सिल्स ऑक्सिडेशन ऑफ अल्युमिनियम टेक्स प्लेस. ऑक्सिडेशन घडून येते, काही दिवसांनंतर ऑक्सिडेशन घडून येते. ठीक आहे. मग अँड अ थिन लेयर ऑफ अल्युमिनियम ऑक्साइड इज फॉर्म ऑन द सरफेस ऑफ द युटेन्सिल. आणि थिन अल्युमिनियम ऑक्साइडची लेयर आपल्याला त्यावरती तयार झालेली दिसते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणतो आपण, अल्युमिनियम युटेन्सिल लुजेस देअर लस्टर इन फ्यू डेज. काही दिवसात त्यांचं काय होते, शायनिंग कमी होते. प्रश्न क्लिअर झाला. त्याच प्रकारे आपण अगोदर जे डिस्कस केलं इलेक्ट्रॉन विषयी तेच या ठिकाणी दिलेलं आहे. चार्ज बघा, व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन एन एटम और एन आयन इन्क्रीजेस. पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला, पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला आयन वरती, तर किंवा निगेटिव्ह चार्ज कमी झाला. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज वाढलाय आणि निगेटिव्ह चार्ज कमी झाला म्हणजे ही कोणती रिएक्शन असेल, तर ही ऑक्सिडेशन असेल. ठीक आहे. आपण अगोदर डिस्कस केलं, Fe च्या एक्झाम्पल मध्ये आपण क्लिअर केलंय ही गोष्ट. ठीक आहे. पुढे आपण ऑक्सिडेशन काय सांगितलं, मग पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला आहे आणि निगेटिव्ह चार्ज कमी झालाय. तर याच्याच अपोजिट आपल्याला कशामध्ये दिसेल, रिडक्शन मध्ये दिसेल. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू, पॉझिटिव्ह चार्ज कमी झालाय तर निगेटिव्ह चार्ज हा काय झालेला आहे, वाढलेला आहे. आणि ही कोणती रिएक्शन असेल, मग ही रिडक्शन असेल. ठीक आहे. बघा या ठिकाणी तेच लिहिलंय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज कमी काय झालाय, कमी झालाय म्हणजेच काय आहे, ऑक्सिडेशन आहे. अँड व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीजेस और निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इट इज कॉल्ड रिडक्शन. ठीक आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली आहे की आपलं जे सेल्युलर रेस्पिरेशन असते, म्हणजे आपल्या सेल्सचं जे रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणती रिएक्शन दिसते, त्याच्यामध्ये आपल्याला रेडॉक्स रिएक्शन दिसते. आणि त्याच्यामध्ये एक एन्झाइम असतो जो ऑक्सिडायझिंग एजंट सारखं काम करते. ती कोण घडवून आणते मग हे, तर हा असतो सायटोक्रोम सी. ही एक तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवावं लागेल आणि हे तुम्ही बायो मध्ये पुढे शिकणार आहात. ठीक आहे. आपण आता ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि रेडॉक्स रिएक्शन क्लिअर केली. आता आपल्याला करोजन शिकायचं आहे. ठीक आहे. करोजन मध्ये एक एक्सपेरिमेंट आपल्या समोर दिसतंय. या 4 टेस्ट ट्यूब दिसत आहेत. 4 टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला एक एक पिन टाकलेली आहे. पिन मध्ये आपण पहिली जी टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपण बॉइल्ड वॉटर टाकलं, म्हणजे उकळतं पाणी टाकलं आणि त्याच्यावरती आपण एक ऑइल टाकले, लेअर तयार झाली. ठीक आहे. दुसरं जे बघितलं तर या ठिकाणी सॉल्ट सोल्युशन आपण टाकलेलं आहे, म्हणजे मिठाचं पाणी टाकलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण काहीच टाकले नाही, म्हणजे एम्प्टीच ठेवलेली आहे, फक्त एअर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि जी चौथी जी टेस्ट ट्यूब आहे तिच्यामध्ये आपण काय टाकलं, अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड टाकलेला आहे. ठीक आहे. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड टाकला आणि त्याला आपण वरून कॉर्क लावून घेतलेला आहे. ठीक आहे. रबर कॉर्क लावला म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हवा डबल पास होणार नाही. जी हवा प्रेझेंट आहे
तेवढीच हवा राहणार. मग तुम्हाला याच्यावरती प्रश्न पुढे काय विचारलाय ही पूर्ण तुम्हाला प्रोसिजर्स लिहिलेली आहे जी मी तुम्हाला आता एक्सप्लेन केली. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये ऑक्सिडेशन फास्ट घडून ऑक्सिडेशन मध्ये आपण ऑक्सिडेशन नाही करोजन म्हणून करोजन कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला फास्ट घडून आलेलं दिसतंय तर सेकंड जी टेस्ट ट्यूब आहे तिच्यामध्ये म्हणजे जिच्यामध्ये सॉल्ट सोल्युशन आहे तिथे तुम्हाला करोजन हे कसं दिसतंय फास्ट घडून आलेलं दिसतंय. तर याच्या मागे कारण काय तर करोजन घडण्यासाठी किंवा रस्टिंग होण्यासाठी आपल्याला गरज कशाची असते तर आपल्याला दोन गोष्टींची गरज असते. एक असते एअर आणि दुसरं काय असते वॉटर. ठीक आहे. या बाकीच्या टेस्ट ट्यूब जर बघितल्या तर या ठिकाणी वॉटर आहे पण वरती ऑइल लेअर आहे त्याच्यामुळे हवा आतमध्ये पास होणार नाही त्याच्यामुळे याचा रेट कसा होईल कमी राहील. या ठिकाणी हवा आणि एअर दोन्ही पण आहे इथे फक्त हवा आहे आणि इथे काहीच नाही इथे फक्त हवा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला रेट कसा दिसेल वेगवेगळा दिसेल आणि सगळ्यात जास्त जो रेट आहे करोजनचा तो कशामध्ये दिसेल आपल्याला रस्टिंगचा तर ते सॉल्ट सोल्युशन मध्ये दिसेल. एवढं तुम्हाला एक्सपेरिमेंट मधून क्लिअर झालं असेल. आपल्याला रस्टिंग साठी किंवा करोजन साठी आपल्याला कशाची गरज असते एअर आणि वॉटर दोन्हींची गरज असते. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण आता सरळ सरळ बघा रस्टला आपण रेड कलर मध्ये लिहिलं म्हणजे हा कोणत्या कलरचा सरफेस त्यावरती तयार होतो तर तो रेड कलरचा सरफेस तयार होत असतो. ठीक आहे. मग काय म्हणलं बघा द न्यू व्हेकल लुक शायनिंग. आपण जी नवीन गाडी घेतली आपली ती आपल्याला कशी दिसते सुरुवातीला शायनी असते म्हणजे शायनिंग असते तिच्यामध्ये वेगवेगळा चमक असते आणि दिवसेंदिवस जसं काही दिवस झाले की तिची शायनिंग आपल्याला कमी झालेली दिसते म्हणजे ती डल झालेली दिसते. ठीक आहे. म्हणजेच आपण काय सांगू तिच्यावरती आपल्याला एक नवीन लेअर तयार झालेली दिसते. आपण अगोदर जसं अल्युमिनियम युटेन्सिल्सचं एक्झाम्पल बघितलं तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजेच आता या ठिकाणी काय झालेलं आहे तर रेडिश जी कलरची लेअर सॉलिड लेअर तयार झालेली असते मेटॅलिक सरफेस वरती आणि त्याच लेअरला आपण काय म्हणतो मग रस्ट असं म्हणतो. म्हणजे आपली गाडीचा आपण सांगतो की ती काय होत चालली आहे ती रस्ट होत चाललेली आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि रस्टचा फॉर्म्युला या ठिकाणी दिला आहे. काय फॉर्म्युला आहे रस्टचा Fe2O3 असं डॉट दिला XH2O. आता तुम्ही म्हणाल हा X म्हणजे काय हा नवीन कंपोनंट आहे का तर नाही. X म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्ही कोणती पण संख्या त्या ठिकाणी येऊ शकते. ज्यावेळेस रिएक्शन बॅलन्स करायची असेल त्यावेळेस तिथे आपण वेगवेगळ्या नंबर्स त्या ठिकाणी ठेवू शकतो म्हणजे 1 2 3 4 असे कसे पण म्हणजे कोणता पण त्या ठिकाणी नंबर येईल. ठीक आहे. त्याचाच अर्थ X होईल. एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपल्याला ज्यावेळेस रिएक्शन घडून आणली म्हणजे आपण म्हटलं आयर्न आहे आणि पाणी आहे आणि रस्टिंग झालंय असं होतंय का किंवा आयर्न आहे आणि एअर आहे रस्टिंग झालंय होतंय का नाही होत. मग त्याकरता काय होतंय तर रस्ट कशा प्रकारे तयार होते तर ते इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शननी आपल्याला रस्टिंग घडून आलेलं दिसतंय. कोणत्या रिएक्शननी आपल्याला रस्टिंग घडून आलेलं दिसतंय तर इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शननी रस्टिंग घडून आलेलं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. मग पुढे बघा काय लिहिलेलं आहे तर या ठिकाणी आपण एक प्लेट घेतलेली आहे. कशाची आयर्न प्लेट आहे. आयर्न प्लेट वरती आपल्याला काही एनोड दिसतात आणि काही कॅथोड दिसतात. ठीक आहे. काही एनोड असतात आणि काही कॅथोड असतात. मग एनोड वरती वेगळी रिएक्शन घडते आणि कॅथोड वरती वेगळी रिएक्शन या ठिकाणी घडून आलेली दिसते. एनोड वरती आपल्याला ऑक्सिडेशन घडून आलेले दिसते तर कॅथोड वरती आपल्याला रिडक्शन घडून आलेले दिसते. मग बघा कशा प्रकारे ही रिएक्शन घडून येते. एनोड वरती बघा Fe म्हणजे आयर्न हा काय झालाय ऑक्सिडाइज झालाय कशामध्ये Fe2+ मध्ये. अशा प्रकारे रिएक्शन या ठिकाणी घडून आलेली आहे. Fe gives Fe2+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी काय आलेत मग लूज झालेले आहे. ऑक्सिडेशनचा अर्थ आपण काय सांगितलेला आहे सॉरी तर ऑक्सिडेशनचा अर्थ आपण काय सांगितला तर इलेक्ट्रॉन्स लूज झालेले असतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन लूज झालेले आपल्याला दिसत आहेत. ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन्स लूज झालेले आहेत. किती इलेक्ट्रॉन लूज झाले इथे 2 इलेक्ट्रॉन्स लूज झाले आहेत. एवढी गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. मग एक रिएक्शन कुठे घडली आहे एनोड वरती घडली आहे. एनोड वरती ऑक्सिडेशन घडलेलं आहे तर त्याच प्रकारे कॅथोड वरती आपल्याला काय घडलेलं आहे रिडक्शन घडलेलं आहे. रिडक्शन आपण कशा प्रकारे बघू शकतो त्या ठिकाणी हायड्रोजन ऍड झालाय म्हणजे तिथे काय झालेलं आहे रिडक्शन झालंय. तर रिडक्शन कशाचं केलेलं आहे मग
हायड्रोजननी रिडक्शन केलेलं आहे ऑक्सिजनचं आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटलं आहे वॉटर भेटलंय. म्हणजे एनोड वरती आपल्याला काय भेटलेलं आहे Fe2+ भेटलेला आहे, तर कॅथोड वरती आपल्याला H2O भेटलेला आहे. मग काही नंतर वेळानंतर जो Fe2+ आहे हा काय होतो, हा ट्रान्सफर होतो कुठे, तर कॅथोड कडे. म्हणजे Fe2+ हा मायग्रेट होतो कुठून, एनोड कडून कॅथोड कडे आणि त्याच्यापासून आपल्याला जो परत तो ऑक्सिडाइज होतो आणि त्याच्यापासून आपल्याला परत काय भेटते मग Fe3+ आयन भेटतो. कोणता आयन भेटते Fe, एक मिनिट खोडून टाकू याला, Fe3+ आयन आपल्याला भेटतोय. एवढं तुम्हाला क्लिअर झालं का? म्हणजेच आपल्याला काय झालंय, एनोड वरती एक रिएक्शन घडली, कॅथोड वरती एक रिएक्शन घडली आणि एनोडचा जो ऑक्सिडाइज झालेला Fe2+ आहे तो नंतर कॅथोड वाले रिएक्ट होतो, वॉटर सोबत रिएक्ट होतो आणि त्याच्यापासून आपल्याला Fe3+ आयन भेटलेला आहे. रिएक्शन तुमच्या डोळ्यासमोर आहे. कशी आहे बघा, Fe3+ हा आलेला आहे, वॉटर सोबत रिएक्ट झाला आणि त्याच्यापासून आपल्याला रस्ट भेटलेला आहे. रस्टचा आपण फॉर्म्युला काय सांगितला आहे, Fe2O3 X H2O. आता या ठिकाणी X म्हणजे काय 1, ठीक आहे, Fe2O3 H2O. एवढं तुम्हाला क्लिअर झालं, ठीक आहे. मग यालाच आपण काय म्हणतो, मग या ठिकाणी करोजन किंवा रस्टिंग असं म्हणतो आणि या रस्टिंगलाच आपण काय म्हणतोय, करोजन म्हणतोय. करोजन कशाचे, म्हणजे काही वेगवेगळे कंपोनंट्स ऑफ ऍटमॉस्फिअर येतात आणि त्याच्यामधून मेटलचं काय होते, ऑक्सिडेशन होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण करोजन झाले असं म्हणतोय. म्हणजेच ती गोष्ट काय झालेली आहे, जंगलेली आहे असं आपण म्हणतो. आपले जवळपास आता आपण 4 कन्सेप्ट क्लिअर केला. आता शेवटची कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय, काय आहे रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे काय, तुम्ही याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. कशा प्रकारे अनुभव घेतलेला आहे, तर आपल्या घरी तेल असते, त्याला काही दिवस झाले ते तसंच पडून असलंय, आपण त्याचा वापरच केला नाही आणि मग नंतर जो वापर करण्यासाठी घेतला, आपण भाजी बनवण्यासाठी घेतला. मग ज्यावेळेस आपण फूड बनवतो, म्हणजे अन्न बनवू ते तेल वापरून, त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये एक वेगळा वास येतो आणि तो जो वास येतो त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण रॅन्सिडिटी असं म्हणतो. ठीक आहे. व्हेन वी यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग फूड स्टफ, इट इज फाउंड दॅट टू हॅव फोल ओडर अँड कॉल्ड रॅन्सिडिटी. ठीक आहे, त्यालाच रॅन्सिडिटी असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे बघा, व्हेन ऑइल और घी इज लेफ्ट असाइड, ऑइल आणि घी म्हणजे तेल किंवा तूप आपण बाजूला ठेवले काही वेळ, और फ्राइड फूड इज लेफ्ट असाइड फॉर अ लॉंग टाइम, म्हणजे काही दिवसासाठी आपण जे फ्राइड फूड आहे, आपलं तळलेलं जे अन्न आहे ते आपण तसंच ठेवलं तर त्या ठिकाणी एअर ऑक्सिडेशन घडून येते. म्हणजे त्या ठिकाणी काय होते, ते रॅन्सिड होते. ठीक आहे, म्हणजे रॅन्सिड होणे म्हणजे काय आले, त्याचं एअर ऑक्सिडेशन घडून येणे. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा शब्द जो आहे एअर ऑक्सिडेशन घडून येते म्हणजेच काय होते, रॅन्सिडिटी घडून येते. एवढी तुम्ही लक्षात ठेवली तरी खूप झालंय. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून तुम्ही ऑइलचं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर रॅन्सिडिटी जर आपल्याला होऊ नये द्यायची, म्हणजे प्रिझर्व करायचं आहे आपल्याला फूड, त्याकरता आपण त्याच्यामध्ये काही ऑक्सिडंट्स टाकणार आणि ते ऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स म्हटलं तर ते फास्ट घडून येईल ना, तर त्याकरता आपल्याला अँटीऑक्सिडंट म्हणजे त्याला विरोध करणारे ऑक्सिडंट्स टाकावे लागेल. जे ऑक्सिडंट्स होऊ देणार नाही, ऑक्सिडेशन ही रिएक्शन होऊ देणार नाही, असे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला त्याच्यामध्ये त्या फूड मध्ये टाकावं लागेल किंवा त्या ऑइल मध्ये टाकावं लागेल. त्याच्यामुळे ते काय होईल, ते रॅन्सिड होणार नाही, ते म्हणजे खराब होणार नाही. ठीक आहे. अँड द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन अजून कशा प्रकारे हे करू शकतो आपण, तर स्टोरिंग इट इन एअरटाइट कंटेनर. त्याला एअरटाइट कंटेनर मध्ये सुद्धा आपण जर ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्याला रॅन्सिडिटी घडून आलेली दिसणार नाही. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. ठीक आहे, आपण सर्व कन्सेप्ट क्लिअर केल्या. आपलं चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आपण कोणते चॅप्टर कंप्लीट केलं, तर केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन यातील आपण सर्व भाग हा कव्हर केलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.